नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज मी कच्च्या केळापासून चमचमीत अशी भाजी बनवणार आहे आणि विश्वास ठेवा, घरातल्याच साहित्यातून ही भाजी इतकी स्वादिष्ट बनणार आहे. तसंच यामध्ये आपल्याला दही, क्रीम, काजू यापैकी काहीही घालायची गरज नाही आणि तरीसुद्धा ही भाजी मोजक्या साहित्यामध्ये खूप स्वादिष्ट अशी बनून तयार होते. आता इथे मी जी 2 केळी घेतली ती स्वच्छ अशी धुवून घेतली आणि त्यानंतर त्याची सालं काढून घेणार आहे. आता ही जी केळी आहेत ती मी अशा प्रकारे कट करून घेतली जेणेकरून ती लवकर शिजतील. आता ही कट केलेली केळी मी एका कुकरमध्ये घालून घेणार आहे आणि कुकरमध्ये आपल्याला पाणी घालायचे. आता या पाण्यामध्येच घालायची आहे थोडीशी हळद आणि मीठ. अशा प्रकारे केळी शिजवतानाच त्यामध्ये हळद आणि मीठ घातल्यामुळे केळी काळी पडणार नाहीत. यामध्ये घातलेलं हळद आणि मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तुमच्या कुकरच्या तुम्ही किती शिट्ट्या करता? आता कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्यानंतर कुकर थंड होऊ दिला आणि त्यानंतर आता आपण झाकण उघडून बघूया. तर इथे आपली केळी छान अशी शिजली आहेत. अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ही केळी मस्त अशी शिजून होतात. आता ही शिजवून घेतलेली जी केळी आहेत ती आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायची. आता ही जी छान शिजलेली केळी आहेत ती आपण मॅश करून घ्यायची. व्यवस्थित शिजून घेतल्यामुळे ही केळी अगदी सहज मॅश होतात. आता यामध्ये घालूयात 1 चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पूड, तसंच 1 चमचा अख्खं जिरं घालायचं आहे. तसंच 1 टेबलस्पून अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. तर या भाजीसाठी मी एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतला. कांदा शक्य होईल तेवढा बारीक चिरावा. तर त्यापैकी 1 टेबलस्पून कांदा मी आता मॅश केलेल्या केळ्यामध्ये घातला आणि बाकीचा मी पुढे वापरणार आहे. यामध्येच अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालूयात. सोबतच एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि यामध्येच आपल्याला 2 टेबलस्पून बेसन घालून घ्यायचं आहे. 2 केळी घेतली त्यासाठी 2 टेबलस्पून बेसन यामध्ये घातलेलं आहे. यामध्येच 1 टेबलस्पून तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे. आता या सगळ्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, पाणी ॲड करण्याची गरज नाही लागत. आपल्याला या मिश्रणामध्ये लाल तिखट घालायचं आहे. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट यामध्ये घालून घेतलं. आता घातलेले सगळे जिन्नस आपण मॅश केलेल्या केळामध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे. या मिश्रणामध्ये मी मीठ घातलं नाही कारण केळं शिजवताना मीठ घातलेलं होतं, पण तरीसुद्धा तुम्हाला घालायचं असल्यास थोडंसं मीठ यामध्ये घालू शकता. आता हे मिश्रण छान एकजीव करून घेतल्यानंतर या मिश्रणाचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, म्हणजेच कोफ्ते बनवून घ्यायचे. तर कोफ्ते बनवण्याच्या आधी आपण हात स्वच्छ धुवून हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे कोफ्ते अगदी सहजरित्या बनले जातात. आता हे मिश्रण जरी तुम्हाला सैलसर वाटत असलं तरी त्यामध्ये तुम्ही बेसन एक्स्ट्राचं ॲड करू नका, कारण जर का तुम्ही एक्स्ट्राचं बेसन ॲड केलं तर आपले हे कोफ्ते एकदम कडक बनू शकतात. हे पहा, इथे मी सगळे कोफ्ते बनवून घेतलेत. आता हे कोफ्ते आपण फ्राय करून घेऊयात. आता कोफ्ते फ्राय करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेल मध्यम गरम झालं की आपण यामध्ये कोफ्ते सोडून घ्यायचे. कोफ्ते तेलामध्ये सोडल्यानंतर त्यांना लगेचच अजिबात हात लावायचा नाही. 1 ते 2 मिनिटानंतर ते परतून घ्यायचे. मीडियम फ्लेमवर आपण हे कोफ्ते फ्राय करून घेणार आहोत. कोफ्ते तळत असताना गॅसची फ्लेम एकदम हाय करायची नाही, म्हणजेच तेल अगदी धूर येईपर्यंत तापवायचं नाही. नाहीतर काय होईल, कोफ्ते वरून तर शिजतील पण आतमधून कच्चे राहतील. मीडियम टू लो फ्लेमवर आपले कोफ्ते खूप छान असे बनवून तयार होतात. तर कढई अधूनमधून अशा प्रकारे हलवून घेतल्यामुळे काय होतं, तर कोफ्ते आपले सगळ्या बाजूने एकसारखे फ्राय होतात. चमच्याने किंवा फोकने अशा प्रकारे हे कोफ्ते उलट पलट करून आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे. तर इथे मी उलट पलट करत गोल्डन ब्राऊन कलरवर कोफ्ते छान फ्राय करून घेतलेत.
आता आपण ग्रेव्हीची तयारी करूयात। त्यासाठी इथे कढईमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये घालूयात 1 चमचा जिरं। जिरं घालून घेतल्यानंतर ते छान फुलू द्यायचं आहे। जिरं छान फुललं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा बडीशेप। अशा प्रकारे बडीशेप फोडणीमध्ये घातल्यामुळे भाजीला खूप छान फ्लेवर येतो, त्यामुळे बडीशेप जरूर वापरा। यामध्ये आता घालते 1 चमचा किसून घेतलेलं आलं लसूण। तुम्ही पेस्टसुद्धा वापरू शकता। आता आलं लसूण त्याचा कच्चा वास जाईपर्यंत छान परतून घ्यायचं। यानंतर यामध्ये घालूयात अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा। आता हा कांदासुद्धा आपल्याला अगदी छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर हे बघा, इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे, मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता यामध्ये आपण घालूयात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धणेपूड, तसंच यामध्ये मी 1.5 चमचा लाल तिखट घातलं। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे सगळे कोरडे मसाले आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत। कुठल्याही भाजीमध्ये कोरडे मसाले अशा प्रकारे परतून घेतल्यामुळे त्या भाजीचा स्वाद अजून वाढण्यास मदत होते। मसाले परतत असताना गॅसची फ्लेम लोच ठेवावी, नाहीतर ते करपू शकतात। आता कोरडे मसाले छान परतून घेतल्यानंतर कडेने तेलसुद्धा सुटू लागलं आहे। या स्टेजला यामध्ये घालूयात अगदी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो किसून घेऊन यामध्ये घातलेला आहे। आता टोमॅटोसोबतच 2 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये मी घातलेल्या आहेत। आता या मसाल्यामध्ये टोमॅटो आणि मिरचीसुद्धा छान परतून घ्यायची आहे। यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटोसुद्धा लवकर शिजेल। या पद्धतीने खूप मस्त भाजी बनते आणि झटपट बनवूनसुद्धा तयार होते आणि स्वाद जो येतो ना भाजीला, तो अगदी अप्रतिम असतो। आता टोमॅटो छान परतून घेतल्यानंतर थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घातली आणि तीसुद्धा एक अर्धा मिनिट परतून घेतली। आता टोमॅटो वगैरे यामध्ये परतून घेतल्यानंतर पाणी घालायचे। पाणी थोडं जास्तच घालायचं, कारण ग्रेव्हीमध्ये आपण जेव्हा कोफ्ते सोडतो तेव्हा कोफ्ते ग्रेव्ही शोषून घेतात, त्यामुळे पाणी थोडं जास्तच घालायचं। आता याला पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात आणि याच्यावर झाकण ठेवून या ग्रेव्हीला उकळी येऊ देऊया। तर इथे आपली ग्रेव्ही छान अशी उकळली आहे। यामध्ये आपण आता लगेचच कोफ्ते सोडून घेऊया। कोफ्ते घालून घेतल्यानंतर हलक्या हाताने हे एकजीव करायचं, नाहीतर ते तुटू शकतात। हे कोफ्ते ग्रेव्हीमध्ये फक्त 2 ते 3 मिनटंच उकळून घ्यायचे, जास्त उकळायचे नाहीत, कारण कोफ्ते हे खूप सॉफ्ट असतात, त्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, हातावर चुरून घेतलेली कसुरी मेथी आणि थोडीशी दुधावरची ताजी मलाई मी फेटून घेतलेली आहे, ती यावर घालते। हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरी देखील चालू शकतं। आता सर्वात शेवटी यावर घालूयात अर्धा चमचा गरम मसाला पावडर। आता हे हलकंच मिक्स करून घ्यायचं। थंड झाल्यावर ही ग्रेव्ही अजून जास्त घट्ट होईल, त्यामुळे इतपत कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे। खूप मस्त ही भाजी बनून तयार होते। या ग्रेव्हीमधील कोफ्ते इतके टेस्टी लागतात की शब्दात सांगू शकत नाही, त्यामुळे तुम्ही करून बघा आणि याचा आस्वाद घ्या। गरमागरम अशी भाकरी, चपाती किंवा पोळी, तसंच वाफाळता असा भात, कशाही सोबत तुम्ही ही भाजी सर्व करू शकता। तर रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत पारिजात किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन प्रेस करा, त्यामुळे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय।